काढा पण आहे हे केळीचे चिप्स मिळालेले आहेत खायला. कोण आलेलं आहे? खूप सुंदर विहंगम दृश्य असतं आमच्या टेरेसवरचं. भास्कराय विद्महे. पॅकिंग फूड चांगलं नसतं बस. तुझं आहे राजगिरी. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7 वाजलेत आता आणि आजच्या वेळेची सुरुवात होत आहे आमच्या टेरेसवरून. खूप सुंदर विहंगम दृश्य असतं आमच्या टेरेसवरचं. अगोदर सूर्यनारायणाचं दर्शन घेऊयात आपण. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. ओम भास्कराय विद्महे महदुतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात. गोत्या सूर्यनारायणमुळे आकाशाच्या कडा लाल झालेल्या आहेत. खूप सुंदर दृश्य दिसत आहे. हरि सुंदर नंद मुकुंद. डेस्कीमध्ये पक्ष्यांसाठी ज्याला आणलेलं आहे ते त्याच्यामध्ये. अरे पक्षाचा पंख पडलेला आहे याच्यामध्ये. आता थोडा व्यायाम करून घेते. सकाळी 7 वाजता थोडंसं गारठ असतं त्यामुळे छान वाटतं व्यायाम करायला. 8च्या नंतर नको वाटतं व्यायाम करायला. व्यायाम झालेला आहे माझा. आता घरी निघते. स्वयंपाक करायचा आहे अजून. मी आता सकाळचा स्वयंपाक बनवत आहे. स्वयंपाकामध्ये मी बनवलेला आहे भेंडीची भाजी हिरवी मिरची वाटून घालून. त्याच्यानंतर आता शिजत आहे राजगिरीची भाजी. इकडं आमचा हर्बल टी शिजत आहे. आता पीठ मळून पटकन चपात्या बनवते. हर्बल टी पण तयार आहे. जी क्या हर्बल टी मी पण घेते. खूप छान. कसं वाटतं पंडूजी? छान आहे ना. आज मी यामध्ये तुळस पण टाकलेली आहे. तुळशीची पानं, गवती चहा, लिंबूची पानं आणि तुळशीची पानं. खूप छान टेस्ट येत आहे. मी चपात्या टाकत आहे. त्याची देवपूजा करत आहे. दादूने माझा फोन पकडलेला आहे आणि माझा लबाड बच्चा आत्ता आलेला आहे केस कापून. दादू येले बेटा. धन्यवाद. आओ जाओ. जेवणामध्ये आम्ही खात आहोत भेंडीची भाजी, राजगिरीची भाजी आणि चपाती. सेम म्हणा. हा गाजर खालो. फोंडणीसाठी डबा भरलेला आहे मी इथं. ये जे फोंडजी आओ जाओ. आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण झाल्या मना चाललेलं आहे कॉलेजला. खूप घाईमध्ये आहे माझं बाळ. ठीक आहे. आओ जाओ बेटा. रख देती हूँ बेटा. आओ जाओ आराम से गाड़ी चला लियो. अरे हळूने. चला आता मी सुद्धा घरातली कामावरून घेते. दोघांपैकी रोज कोण ना कोण घरी असतं तर मला मदत होती थोडीफार झाडू वगैरे मारण्याची. तर आज दोघंही गेलेले आहेत कॉलेजला. आता मला सगळी कामं करावी लागतील. आता मी पटपट कामावरून घेते. माझ्या घरातली कामं जवळजवळ संपलेली आहेत. थोडीफार राहिलेली आहे ती थोड्या वेळानं करते. आज सकाळपासून नॉनस्टॉप मी घरातली कामं केलेली आहेत त्यामुळे थोडासा थकवा जाणवत आहे. आणि आज सकाळपासून मी फोन पण नाही घेतला. तर आता थोड्या वेळ मी फोन ऑपरेट करते आणि नंतर मग पुढची कामं करते. फोन आलेला आहे. माझा जाडू क्या पी रहा है बेटा?
अरे चांगलं नसतं आर्टिफिशियल ज्यूस. रस प्यायला गेलो तिथं गर्दी होती, पार्किंगला जागा पण नव्हती. मग एवढ्या गर्दीत कसल्या पाणी होत असतं काय माहिती. अरे त्यांना म्हणायचं यूज अँड थ्रोचा ग्लास द्या, पेपर ग्लास काय असो. गर्दी हे पॅकिंग फूड चांगलं नसतं, बस जागा नव्हती. प्रिझर्वेटिव्ह मिक्स केलेलं असतं त्याच्यामध्ये बघा. दुपारचे 3:30 वाजलेत आता. दुपारी थोडा वेळ मी आराम केला. अशी झोप लागणार तेवढा दादू आला, त्यामुळे झोप मोड झाली. त्याच्यानंतर मी उरलेली कामं केली. टॉयलेट घासलं, बाथरूम घासलं, ह्या पायपुसण्या सुद्धा घासलेल्या आहेत. 2-3 दिवसातून एकदा मी पायपुसण्या घासत असते स्वच्छ. ह्या सुकायला टाकते आता. थोडीशी भूक लागलेली आहे आता. डब्यामध्ये बघते काय आहे खायला. वा 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 वा. हे केळीचे चिप्स मिळालेले आहेत खायला, थोडे खाते. खायचे की चिप्स? नाही, बरं आहे. आता मी सगळे खाणार, मग ओरडू नको पुन्हा. ठीक आहे ठीक आहे. मी आता गॅसवरती चहा उकळायला ठेवलेला आहे, कारण माझी मैत्रीण येत आहे. ती आल्यानंतर मस्त अद्रक आणि इलायचीयुक्त चहा पितो. आजाओ भाभी. अरे दरवाजा खुला ही. आजा देखो अपने आप खुल गए हो. कैसे हो तुम? अच्छी अच्छी. तुम कैसे हो? मैं भी ठीक हूँ. बैठो, चाय के लिए इंतजार कर रही हूँ मैं भाभी. नहीं अभी गए ना ये लोग. हाँ हाँ. मी जाते. आमची उन्हाळ्यामध्ये चहा पिण्याची इच्छा झाली. माझी इच्छा झाली. मी म्हणलं भाभी ये आपण दोघी पिऊया, कारण एकटीला चहा नाही पिऊ वाटत. कारण माझा घसा पण थोडासा खवखवतोय. दादूने कूलर लावला परवाच्या दिवशी, त्यामुळे घसा जास्त खवखवायला लागलेला आहे. चहा चांगला उखळलेला आहे, तर शोधून घेते. पानी लाओ भाभी. पी लो, गर्मी में चाय पी रहे हम. कैसी बनी भाभी? श्रेया हाँ काढा बनाया. हाँ 1 तास आम्ही गप्पा मारल्या. आता भाभी चालेल ऑफिसला. पिंपळाच्या झाडाला नवीन कोळी पाली फुटलेली आहे आणि कोकिळ पक्षी त्याच्यावर बसून गुंजराव करत आहे. सायंकाळचे 6:30 वाजलेत आता आणि मी आता श्रीरामचरित मानस वाचत आहे. दुपारी मला वेळ नाही मिळाला, त्याच्यामुळे मी आता अर्धा तास श्रीरामचरित मानस वाचते. त्याच्यानंतर पूजापाठ करते, त्याच्यानंतर मग स्वयंपाक करते. सुनिय सुधा देखी हे गरल असं बस कर तू ती कराल. सुनिय सुधा देखी अहि गरल सब कर तू ती कराल. जहतह काक उलूक बक मानस सुकृत मराल. श्रीरामचरित मानस वाचून झालेला आहे आता आणि थोडा वेळ मी स्वयंपाक करणार आहे. व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.